नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला काही केल्या झोप लागत नसते. सारखं समोर ना त्याला भास होत असतात. सायलीची आठवण येत असल्यामुळे तो आता म्हणतो की बायको, जर मला तुला भेटायचं असेल ना तर मला आता तुझ्याकडे यावंच लागेल. काही झालं ना तरी सुद्धा, कारण मला तर येण्यापासून कोणी अडवणार सुद्धा नाही आणि सिनियरच्या घरी तर नाहीच नाही. त्यामुळे मी आत्ताच्या आता तुला भेटायला येतोय, झालं तर मग फिक्स. असंही आता त्याचं नक्की झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त खुश असतो, कारण याला जाऊन ये ना काही झालं तरी सुद्धा सायलीला भेटायचं असतं. त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो आणि यासाठी त्याने प्लॅनिंग केलेलं असतं. मग तो म्हणतो की चला आता निघायला तर हवंच, आणि तेच आता दुसरीकडे अस्मिता बायाला छान रात्रीच्या वेळेला तयार करते. कल्पना म्हणत असते की बघ किती छान झालाय ना आपला गोलू तयार. मग आता अस्मिता म्हणत असते की तुझ्यासाठी असेल आई तो गोलू, पण माझ्यासाठी तो माझा स्मितच आहे असंही ती म्हणत असते. हो, मला त्याचं तेच नाव आवडतं. तेच आता अश्विनही तिथे आलेला असतो आणि अश्विन म्हणतो की काय अजूनच मिथला झोप लागलेली दिसत नाहीये, काय चाललंय काय. मग आता स्मित आणि ते दोघंही जण मस्त असे एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच ना अर्जुन आपली बॅग वगैरे घेऊन तिकडं निघालेला असतो. अर्जुन जेव्हा बॅग घेऊन तिथून निघतो ना तेव्हा आता त्याला विचारलं जातं की अरे तू चाललायस तरी कुठे. तेव्हा अर्जुन ना त्यांना खोट सांगत असतो, म्हणजेच तो त्यांना सांगत असतो की काही नाही, मी बॅग वगैरे तयार केली, बॅग तयार करून ठेवली आहे, लॅपटॉप आहे त्याच्यात, सकाळी मीटिंग आहे ना. मग म्हटलं सगळी अरेंजमेंट करून ठेवावी, हीच बॅग आहे ना, मी जरा ना गाडीमध्ये ठेवत होतो. मुद्दामून सगळ्यांना कळलेलं होतं की हा काय करतोय ते, आणि ह्याचं नेमकं काय काय चालू आहे ते. सगळी जण त्याची मजा मस्करी घेत होते. मग अच्छा, मग आतापासून बॅग नेऊन ठेवतोय, मग त्यात कपडे सुद्धा असतील ना. मग टी शर्टवर जाणार आहेस का अस्मिता त्याला विचारते. त्यावर अस्मिताला तो म्हणत असतो की नाही, सकाळी शर्ट वगैरे घालेन, पण आता त्याची चोरी पकडलेली असते की तो कुठे चालला आहे ते. मग शेवटी तो बोलूनच जातो की मी सायलीला भेटायला चाललो आहे. आणि मॉम काय, तू पण? अरे तुला जर सायलीला भेटायला जातोयस, बायकोला भेटायला जातोयस तर बिंदासपणे बोलून टाक ना, काय एवढी लपतछपव. असेही आता इथे असणारी कल्पना आणि अस्मिता सुद्धा आता अर्जुनला बोलून त्याची मजा घेत असतात. मग अर्जुनही बोलतो की हो, मला जरा बायकोला भेटायला जायचंय, म्हणूनच मी चाललोय. मॉम मी जातो ना, म्हणजे मला ना जरा जास्तच आठवण येते बायकोची. बायकोला भेटलं की बोललं की जरा बरं वाटतं ग, असंही आता तो म्हणत असतो. तेच आता मी जाऊन येतो हा पटकन थोडे दिवसांसाठी. अरे मग ठीक आहे ना, तू रविराज भाऊजींकडे थोडे दिवसांसाठी राहायला जातोयस तर तसं सांगून जात जा, त्यात काय एवढंसही आता ती त्याला म्हणत असते. मग तेव्हाच ना तो घरातून बाहेर पडायचं ठरवतो. घरातून बाहेर पडायचं त्यांनी जसं ठरवलेलं असतं तस आता अस्मिता आणि त्याचसोबत जो अश्विन आहे ते दोघेही जण त्याची मजा घेत असतात. काय मग नीट जा आणि लॅपटॉप व्यवस्थित ठेव, प्रेझेंटेशन व्यवस्थित दे, हा असं वगैरे मुद्दामून ना त्याला बोलून चिडवू लागतात, कारण त्या लोकांना माहिती हा त्यांना खसवून चाललेला होता. तेच दुसरीकडे आता इकडे सायलीला निवांत झोप लागलेली होती. प्रतिमानेच तिला कसं आता झोपवलं होतं. मग रविराज जेव्हा सायलीला झोपलेल्या अवस्थेत पाहतात ना तेव्हा त्यांना ना ती आठवण येऊ लागते, कारण त्यांना असं वाटत असतं की आपली तन्वीसुद्धा अशीच झोपली असती, आणि ते बोलूनच्या उघात बोलून जातात. तर प्रतिमा म्हणते, बोला ना, आता का थांबलात? तुम्हाला सुद्धा तन्वीची आठवण येते, पण तुम्हाला त्या गोष्टी दाखवायच्या नसतात. ह्या गोष्टी मला माहिती आहेत. असंही आता प्रतिमा आत्या मुद्दामुळेच रविराजांना बोलत असते. त्यानंतर आता रविराज म्हणत असतात की कधी निवांत आता झोप लागली, आता तिला बरं वाटेल. आणि तेवढ्यातच ना तिथे ती लोक बाहेर पडणार. तितक्यातच अर्जुन तिथे आलेला
असतो. अर्जुन जेव्हा तिथे येतो तेव्हा रविराज आणि त्यासोबत प्रतिमा आत्या बघतात आणि बोलतात की हे काय अर्जुन, तू कधी आलास? त्यावर अर्जुन म्हणतो की मी सहज म्हणून बायकोला भेटायला आलो, मला घरात राहावतच नव्हतं. झोपली का ती? हो ती झोपली आहे. असंही आता इकडे रविराज जे आहेत ते सांगू लागतात. तेच आता अर्जुनला आलेलं बघतात ना तेव्हा ते खूप जास्त खुश होतात आणि म्हणतात की ठीक आहे, बरं झालं तू आलास, ते बस तुझ्या बायकोच्या बाजूला, ती तर आता झोपली आहे, उद्या सकाळी बघेल तर तीही खुश होईल. प्रतिमा आत्या आता बोलत असतात. तेच आता तिकडना प्रतिमा आत्या आणि त्याचसोबत रविराज निघून गेल्यावर इकडे आता अर्जुन जो आहे तो सायलीच्या बाजूला बसतो आणि तो आता सायलीच्या बाळाशी गप्पा मारायला जात असतो. ते सायलीच्या पुटपुटण्याचा आवाज अर्जुनच्या कानावर पडतो. सायली आता मधुभाऊंच्या नावानं आवाज करत असते. मधुभाऊ, माझी शंका खरी आहे ना? मधुभाऊ बोला ना. मधुभाऊ, असंच ती एकटेच झोपेत बडबडत असते. मग अर्जुनला मधुभाऊ हे शब्द ऐकायला येतात. मग अर्जुन म्हणतो की नक्कीच ना, हिच्या स्वप्नामध्ये मधुभाऊ आली असणार आहे, म्हणूनच सारखं ती मधुभाऊंच नाव घेते. असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आता सायली तर एकदम निवांत गाढ झोपलेली असते. तेच आता अर्जुन बायासोबत सुद्धा गप्पा मारत असतो आणि तो म्हणत असतो की काही झालं तरी बाया आता निवांत झोपायचं, कळलं ना? बाया आता बिलकुलही डिस्टर्ब करणार नाहीये बाप तुझा हा, आणि तू जेव्हा बाहेर येशील ना तेव्हा मला तू काय म्हणून हाक मारशील, बाबा, डाड का पप्पा, की अजून काही? अर्जुन बोललास ना तरीही चालेल. असंही आता अर्जुन बोलत असतो. तेच आता सायली थोडीशी हालचाल करत असते. सायलीची हालचाल झाल्याबरोबर आता अर्जुन जो आहे तो मात्र आता सायलीकडे एकटक पाहत राहतो आणि तो म्हणत असतो की नाही बायको, सॉरी, आता तुला मी डिस्टर्ब करणार नाही, झोप तू, निवांत झोप. असंही आता तो तिच्या पोटावर ना अलगदपणे हात फिरवत बोलत असतो आणि त्याच वेळेला आता सायली ही निवांत झोपलेली असते. तिला माहिती सुद्धा नसते की तिच्या बाजूला अर्जुन आला आहे. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की अर्जुन बघतो की सायलीने निवांत झोपलीये, तर आपण तरी जागरण का करावी? आपणही आता सायलीच्या बाजूला झोपून जाऊया. त्याने बाळाशी संवाद वगैरे साधलेला असतो आणि तो एवढेही म्हणतो, बाया, तुला आता नाही कळणार, तुला नंतर कळेल बघ, म्हणजे जेव्हा तू या जगात येशील ना तेव्हा तुला समजेल की मी काय केलं आहे ते. असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना दुसरीकडे आता अर्जुन हा बाळाला अलगदपणे शांतपणे सांगत असतो की आता तू झोप, तुझी आई झोपली, तूही आराम कर, मीही तुझा बाबा आराम करतो. अशा काही गोष्टी आता बोलल्या जात असतात. मग तेव्हाच ना इकडे अर्जुनही ही लगेचच झोपायची तयारी करू लागतो. बाळाला पापी वगैरे देतो आणि तोही निवांत झोपायच्या तयारीत असतो. आणि त्याचबरोबर सायलीच सौंदर्य झोपलेलं असताना त्याला भुरळ पाडत असतं. तेच दुसरीकडे आता इकडे प्रिया जी आहे ती मात्र फोन लावण्यासाठी नुसता जीव तिच्या वर खाली होत असतो, कारण तिला सचिनला कॉल करायचा असतो आणि यासाठी तिने आता त्या मावशीकडेच, म्हणजे त्या हौलदारकडे परमिशन मागितलेली असते. तिने सांगितलेलं असतं की प्लीज मला एक कॉल लावून द्या. तेच दुसरीकडे सचिनच तिला भेटायला आलेला असतो. सचिनजीपा तिला भेटायला येतो तेव्हा त्या वॉर्डमध्येच इकडे प्रिया नसते. मग तो विचार करतो की प्रिया कुठे गेली असेल. त्या हौलदारने तर मला सांगितलं होतं इथून सरळ जाऊन लेफ्ट टर्न मारायचा, मग मी तर बरोबर आलो आहे, मग आता कुठे गेलं, काय केलं, हा विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता पाहतो तर काय त्या लॉकअप मध्ये प्रिया नसते, पण प्रियाना आता त्यालाच कॉल लावायला बाहेर गेलेली असते. हे आता त्याला थोडी माहिती असते. इकडे ती आता रिक्वेस्ट करत असते, प्लीज माझ्यासाठी एवढं करा, हा एकच कॉल, याच्यानंतर मी कोणालाच तुम्हाला कॉल सुद्धा लावायला सांगणार नाही, असेही आता सांगितलं जातं. मग ती म्हणते की ठीक आहे, हा नंबर बरोबर आहे ना, नंबर चुकला तर पुन्हा
तुला फोन काही आम्ही लावून देणार नाही असंही आता सांगितलेलं असतं. हो नंबर एकदम परफेक्ट आहे असंही आता बोललं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे कॉल लावला जातो पण तो कॉल काही लागत नसतो. नॉट रिचेबल लागत असल्यामुळे पुन्हा ती म्हणत असते की बघा ना एकदा नंबर पुन्हा डायल करा कॉल लागत नाही आहे. मग आता ती नंबर पुन्हा एकदा डायल करते आणि मग जेव्हा ती नंबर पुन्हा एकदा डायल करते तेव्हा सुद्धा नॉट रिचेबलच लागत असतो. मग आता ती विचार करते की काय करावं, फोनच सारखा नॉट रिचेबल लागत आहे, काय करायचं काहीच कळत नसतं. आणि त्यातच ना आता फोन लागत नाहीये म्हटल्यावर तिला आता समजतच नसतं. सगळीकडनं अक्षरशः मरण झालेलं असतं. मग तिचं डोकं काम करायचं नसतं आणि त्यामुळेच ना ती आता थोडासा विचार करू लागते. मग तेव्हाच ना इकडे जो सचिन आहे त्याला सुद्धा लॉकअपमध्ये ती दिसत नसते आणि तेव्हाच ना सचिन तिला विचारतो इकडे असणाऱ्या त्या हवालदारला, तुम्ही तर सांगितलं होतं इथेच असणार आहे, मग कुठे आहे ती. मग इकडे तिकडे आता तो शोधत असतो आणि तेवढ्यातच ना तिकडे आता प्रियाला सांगितलं जातं की तुम्हाला आता कॉल लावता येणार नाही. तुम्ही जो नंबर सांगितला होता त्या नंबरला आपण कॉल लावून बघितला पण त्या नंबरला आता कॉल काही लागत नाहीये. त्यामुळे आता कोणतेही कॉल लावता येणार नाही असंही सांगितलं जातं. तर ती हवालदार आता प्रियाचा हात धरून प्रियाला घेऊन चाललेली असते. प्रियाला ज्या वेळेला ती घेऊन जात असते ना तेव्हा प्रिया तिच्याकडे हट्ट धरत असते. प्रिया तिला म्हणत असते की प्लीज प्लीज काही झालं तरी प्लीज थांबा ना, मला एकदा कॉल लावायचा आहे. पण तिचं कोणीही काही ऐकतं नाही. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सगळी जण नाश्ता करायला बसलेली असतात. तेच आता इकडे सायली सुद्धा बसलेली असते आणि गप्पा छान त्यांच्या सुरू असतात. आणि तेव्हाच ना सायलीच्या फोनवर सुमताईंचा कॉल आलेला असतो. सायलीचा फोन वाजतो. तसा आता सायली कॉल रिसीव्ह करू लागते. सायली जशी कॉल रिसीव्ह करते तसा आता इकडे सायलीने फोन स्पीकरला टाकलेला असतो. सायली जसा फोन स्पीकरला टाकते तशी ती आता कुसुमताईंना म्हणत असते की बोल ना कुसुमताई काय झालं आहे. त्यावर कुसुमताई तिला सांगत असते की अगं खरं तर ना डॉक्टरांचा कॉल आला होता. डॉक्टरांनी ना अर्जंटमध्ये घरी आपल्याला तिकडे बोलवलं आहे. मग काय झालंय, मधुभाऊंची तब्येत ठीक तर आहे ना, तेच तर कळत नाहीये मधुभाऊंना काय झालंय. कारण मला असं वाटतं की काहीतरी गडबड झालेली आहे, हीच भीती कुठेतरी वाटत असते असंही आता म्हटलं जातं. अगं पण डॉक्टरांनी एवढं इमर्जन्सीमध्ये बोलावलंय ना, त्यावरच मला थोडा डाऊट येतोय. त्यामुळे तू आणि अर्जुन दोघेही जण जाल का डॉक्टरकडे. मला ना थोडी भीतीच वाटते. काय सांगतात डॉक्टर, काय माहिती आता मधुभाऊबद्दल. मग आता साईला सुद्धा टेन्शन येतं. साईला बोलता बोलता ठसका लागतो. जसं सायलीला ठसका लागतो ना तसं आता सायली लगेच पाणी वगैरे पिते. तेव्हापासना अर्जुन तिला म्हणत असतो की बायको शांत हो, तुला त्रास होतोय का, शांत हो असं बोलून तो तिला शांत करत असतो. तेच आता प्रतिमा त्या उठतात आणि सायलीच्या पाठीवरना असा अलगदपणे हात फिरवतात. जसा सायलीच्या पाठीवरना अलगदपणे हात फिरवला जातो ना तसं जाऊन सायलीला बरं वाटतं. सायलीला जसं बरं वाटायला लागतं तसं ती प्रतिमा आत्यांना थक्यू वगैरे बोलते. प्रतिमा आत्यांच्या हाताची बप्पी वगैरे घेते आणि म्हणत असते की तुम्ही तर जादूच केली. असं जेव्हा सायली बोलत असते ना तेव्हा प्रतिमा, आत्या आणि त्याचसोबत सुमन दोघी जणी एकमेकींकडे पाहू लागतात. मग आता काय प्रतिमा आत्यांना सुमन म्हणत असते की मी जो विचार करत होती तोच विचार वहिनी तुम्ही पण करताय ना. हो, सेम विचार मीही करत आहे असंही आता म्हटलं जातं. का काय झालं आहे नक्की मला सांगाल का. तेव्हाच ना इकडे सुमन सांगत असते की अगं सायली, तुला सांगू का, लहान असताना ना असंच काही ससायच तन्वीत सुद्धा. तन्वी पण ना असाच हट्ट करायची. तुला सांगते तन्वीला पण एकदा ठसका लागला होता आणि मग ना तन्वीला समजत नव्हतं की त्यावेळेला काय करावं.
तर प्रतिमा आत्याने ना असंच तिच्या पाठीवर ना अलगदपणे हात फिरवला होता तेव्हा जाऊन ना तिला बरं वाटलं होतं. आणि तेव्हासुद्धा तिने ना असाच तिच्या हाताचा पापा घेतला होता. या सगळ्या गोष्टी आता सांगितल्या जातात. तेच आता दुसरीकडे फोन चालू असतो. फोन चालू असल्यामुळे तिकडून कुसुमताई बोलत असतात की काय झालंय आवाज येतोय. याबरोबर नाही काही नाही सर, फक्त ठसका लागला होता सायलीला. मग आता ती बोलत असते की हॅलो तुम्ही लोक जाता आहेत ना, कारण का बोलवलं आहे म्हटल्यावर मला भीती वाटते. त्यावर सायली म्हणत असते की हो अगं, पण तुला बरं वाटत नाहीये ना. त्यावर आता सायली म्हणत असते की नाही, काळजी करू नका, मी आहे ब्री, आम्ही जाऊन येतो, तू टेन्शन घेऊ नकोस, असं देखील आता सांगितलेलं असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आता इकडे अर्जुन जो आहे तो बोलत असतो की बायको, तू कशाला येतेस, मी जातो ना. पण आता सायली म्हणत असते की मला वाटते, बरं नका काळजी करू तुम्ही, आणि तुम्हाला तर माहिती आहे मला मधुभाऊंची किती काळजी वाटते. मला तर टेन्शन आलंय. मधुभाऊंना बरं तर वाटत असेल ना. सुमनही म्हणत असते की बघ सायली, तुला बरं वाटत असेल तर जा, नाही तर नको जाऊ. पण आता सुमनलाही सांगत असते की नाही, मला खरंच बरं वाटते, मला काहीच टेन्शन नाहीये, मी जाते, नका काळजी करू माझी इतकी. आणि तसंही बाळ जे आहे ना ते आईला मदत करत असतं की या सगळ्यात ना बाहेर पडण्यासाठी. तसंच माझं बाळ देखील ना मला कधी कधी ना उत्साह देतं, प्रेरणा देतं. मी तरी बाळाचं ऐकते आणि मला माहिती आहे ना माझं बाळ माझ्यासाठी नक्कीच काहीतरी बेस्ट असणार आहे. मग सायलीसुद्धा आता हॉस्पिटलला जायला उठत असते. सायली आता हॉस्पिटलला जायला निघत असते तेव्हा आता ती लगेचच कुसुमताईला सुद्धा सांगते, मी जात आहे, तू काळजी करू नकोस, बघू डॉक्टर काय सांगतायत ते. आणि मग सगळी तयारी वगैरे झालेलीच असते. आणि मग अर्जुनही पूर्ण तयारीत असतो. दोघेही जण आता हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. तेच तिकडे सचिनला आलेलं बघून ना प्रिया तर खूप जास्त खुश होते. सचिनने आता घटस्फोट झाला आहे त्याचा हे सगळं काही सांगितलेलं असतं. आणि हे सगळं ऐकूनच ना प्रियाला धक्का बसतो. प्रिया म्हणत असते की जाऊ दे, एका अर्थी बरंच झालं की तू तिच्याकडून स्वतःची सुटका करून घेतली असते, नाही तर काय झालं असतं यार, तुझं मी तर विचारही करू शकत नाही. मग तेव्हाच ना, अरे पण मला तिला सोडायचं नव्हतं, असं कसं मी तुला सोडीन यार, मला त्या सुभेदारांना बर्बाद करायचं आहे. सुभेदारांना बर्बाद करायचं असेल ना तर आपण दोघंही जण एकमेकांना जर साथ असेल ना तर आपण त्या सुभेदारांना बदनाम करू शकतो. कारण त्या सुभेदारांना बर्बाद करण्यासाठी आपल्या दोघांना एकमेकांची साथ द्यावी लागणार आहे. असं देखील आता इकडे असणारी प्रिया ही सचिनला सांगत असते. सचिन म्हणत असतो, पण कसं आपण त्यांना बर्बाद करणार आहोत, मलाच तर तेच तर कळत नाहीये, कसं करायचं आहे आपण बर्बाद, सांग ना. मग तेव्हाच ना इकडे असणाऱ्या प्रियाकडे जो प्लॅनिंग असतो त्याबद्दल प्रिया आता त्याला सांगू लागते. म्हणजेच प्रिया आता त्याला सांगत असते की माझ्याकडे हुकुमी इतका आहे, त्याने हे सुभेदार ना असे पागलतील. मग तेव्हाच ना काय तुझ्याकडे हुकूम आहे का ते तरी सांग. तेव्हाच ना आता ती सांगू लागते की तुलाही माहीत नसेल एवढं खतरनाक माझ्याकडे गोष्ट आहे. मग काय आहे सांग. तरी मग तेव्हाच ना ती सांगत असते की माझ्याकडे ना सुभेदारांचा वारस आहे, सुभेदारांचा वारस माझ्या पोटात आहे. मग सुभेदारांना जेव्हा मी ही गुड न्यूज देईल ना तेव्हा सुभेदारांना काय होईल. मग तू विचार कर, सुभेदारांच्या घरात ना मला जाण्यासाठी आणि तुझ्यासाठी हीच एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे, असं देखील आता प्रिया सांगत असते. आणि प्रिया एवढ्या सगळ्या जेव्हा गोष्टी सांगते तेव्हा प्रिया त्याला हेही म्हणते की या सगळ्यामध्ये तू मला मदत करू शकतो बाहेर पडण्यासाठी. मग तू करतोयस ना मला मदत. मग तेव्हाच ना तोही खुश झालेला असतो, कारण त्याला कळलेलं असतं की फायनली तो जे काही ठरवतो आहे ते एकदम भारी आणि एकदम परफेक्ट ठरवत आहे. आणि त्यामध्ये त्यांना
या बायाची सुद्धा साथ लाभलेली आहे. तेच डॉक्टरकडे सायली अर्जुन केलेले असतात तेव्हा डॉक्टरांना ते दोघेही जण विचारत असतात की सांगा ना काय झालं आहे, ऑल ओके आहे ना, आम्हाला टेन्शन आलं आहे. तेव्हाच ना डॉक्टर सांगत असतात की खरंच तर आम्ही मधुभाऊंना तुम्हाला घरी घेऊन जायला सांगत आहोत, डिस्चार्ज घ्या आणि तुमच्या पेशंटला घरी घेऊन जा. तेव्हा तिथे थोडीशी भीती वाटत असते, कारण आता लगेचच ना अर्जुन डॉक्टरांवर चिडतो आणि डॉक्टरांना म्हणतो काय झालं, पुन्हा मधुभाऊंवर हल्ला वगैरे झालाय का, असं झालं असेल ना तर सांगा, परफेक्ट काय ते सांगून टाका असं देखील आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना डॉक्टर म्हणत असतात की नाही खरं तर ना आम्ही मधुभाऊंचे सगळे रिपोर्ट्स पाहिलेले आहेत आणि त्यावरून ना आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगत आहोत. मग आता आम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टींवरून आम्ही या सगळ्या गोष्टींचा खुलासा करत आहोत की मधुभाऊंची सध्याची परिस्थिती खूपच जास्त चांगली आहे पहिल्यापेक्षा, आणि आम्ही ऑब्झर्वेशन केलं आहे त्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला एक गोष्ट सरळ कळली आहे की खरंतर ना या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यावर खूप चांगले परिणाम झालेले आहे. आणि मग जर त्यांच्या वागण्यामध्ये बदल होत असतील आणि जर त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या मेंबरसोबत ती जर लोक राहून त्यांना जर बरं वाटणार असेल तर किती चांगलं होईल ना, म्हणजे ते लवकर रिकव्हर होतील असंच आम्हाला वाटतं. म्हणूनच आम्ही हे सगळं काही तुम्हाला सांगितलं. मग तेव्हा सायली म्हणत असते की ही तर आनंदाची गोष्ट आहे, मग आपण करायचं का, आपण एक काम करूया, आपण आहे ना मधुभाऊंची सुटका करूया, मधुभाऊंना सांगूया की आपण आपल्या घरी घेऊन जाऊया त्यांना. पण इकडे सायली अर्जुनला ऐकत नसते. मग आता अर्जुन म्हणत असतो की अगं जर आपण आपल्या घरी जर नेलं तर निदान मधुभाऊंवर आपण लक्ष तरी ठेवू शकू ना, मग असं का करतेस तू, नाही अगं अहो आप तुम्ही म्हणताय त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, आपण त्यांना नेऊ, पण पुढे काय त्याचाही विचार करा ना, म्हणजे मला असं वाटतं की आपण घेऊन तर जाऊ, पण मला ना थोडी भीती वाटते, म्हणजे ते ऐकतील का, त्यांना काय वाटेल, कारण आहे ना मला असं वाटतं ना की ते त्यांना एकदम डिफिकल्ट जाईल त्यांच्या जाव्याच्या घरी येणं, कारण मला माहिती आहे ना. आता अर्जुन दिला म्हणतो तुझा राग कसा काढायचा नाही हे मला माहिती आहे, तू बस गाडीमध्ये, तुझा राग मी आता असा चुटकीसरशी काढेन. तेच पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं. प्रतिमा आत्याने सायलीला स्केच दिलेले असतात जे की नवीने काढलेले असतात आणि ते स्केच सेम ना इकडे आश्रमात सुद्धा काढलेलं असतं, आणि कुसुमताई सांगते की बघ हे सेम स्केच ना इकडे सुद्धा काढलं गेलेलं आहे आणि हे तूच काढले. मधुभाऊ सांगायचे तू लहान असताना हे स्केच काढायची, मग तेव्हाच ना सायलीच्या लक्षात येतं हे सेम स्केच कसं काय होऊ शकतं, म्हणजे मीही काढलंय आणि तन्वीने सुद्धा, आणि तिला तन्वीचे भास होऊ लागतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.